24 वर्ष माझी सेवा झालेली आहे आणि 24 तास आम्ही मुलांमध्येच राहतो. त्याच्यामुळे मुलांतले सगळे कला, गुण, कौशल्य सगळं आम्हाला माहीत असतात, गुणदोष माहीत असतात. आणि पालक म्हणून फक्त काही 2-3 गोष्टी सांगतो, जास्त बोलणार नाही अजिबात. सर्वप्रथम या शाळेविषयी सांगायचं झालं तर खरोखर म्हणजे मुद्दामच नाही, तर या शाळेतली एक शिस्त मला खूप आवडली. माझ्या मुलांना ज्यावेळेस मी इथं टाकलं तेव्हा 4-5 शाळा बदलून या ठिकाणी टाकलेलं आहे. हे एक विशेष आहे. आणि त्यांच्या आधी खूप तक्रारी होत्या बाकीच्या शाळांमध्ये. या शाळेत टाकल्यानंतर मी मध्ये मध्ये काही भेटी देत असतो, जसा मला वेळ मिळेल तसा. तर या शाळेत एक शिस्त अतिशय महत्त्वाची आहे की सर्व शिक्षकांचे मोबाईल मॅडमकडे जमा असतात. शालेय वेळेत कोणाचाच मोबाईल शिक्षकांकडे नसतो. त्यामुळे आपण शालेय वेळेत कोणाशी संवाद पण करू शकत नाही. ही एक विशेष गोष्ट आहे. आणि एवढी मुलं असताना सुद्धा डॉक्टर शीतल पवार मॅडमचं वैयक्तिक लक्ष सगळ्या वर्गांवरती असतं. हे एक वैशिष्ट्यपूर्ण मला बघायला मिळालं. त्यानंतर सर्व शिक्षकांसाठी खरोखर एक जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. कारण या ठिकाणी आपले जे शिक्षक बांधव आहेत, अतिशय त्यांचे जे उपक्रम आहेत ते खरोखर स्तुती करण्यासारखे आहेत. मनापासून ते प्रयत्न करतात. त्यातला जे उपक्रम घ्यायचा म्हटला तर MCF नावाचा जो उपक्रम आहे तो खूप छान उपक्रम आहे. मला तो खूप आवडला. माझा मुलगा त्यात आहे आणि तो 5वी पासून आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना त्यात टाकणार आहे. एक मुलगा ऑलरेडी आहे, त्याचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आला होता आणि तो याच शाळेत येऊ शकतो हे मला अजून तरी वाटते. आणि त्याला ती स्कॉलरशिप मॅडमांच्या आशीर्वादाने मिळाली. साधारण मला वाटतं 51,000चं काहीतरी पारितोषिक होतं. आणि तो आपल्या नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यांनी महाबळेश्वरला केलं. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो. अतिशय महागडं ठिकाण आहे ते. म्हणजे मी शिक्षक असून सुद्धा स्वतःहून काही त्या ठिकाणी मुलाला नेलं नसतं, पण ते बक्षीस मिळाल्यामुळे तो गेला. हे एक विशेष आहे. आणि आता पालक म्हणून आपली काय जबाबदारी आहे. आता आम्ही पण काही पालक सभा घेतो, पण मी तुमचं खरोखर कौतुक करेल की किती पालक या ठिकाणी आहेत. आम्ही पण आमच्या शाळेमध्ये पालक बनवले का 4 किंवा 5 पालक तेच येतात नेहमी, 6वा येतच नाही. बरं, पालक सभा आम्ही कधी ठेवतो? सकाळी 8 वाजता. त्याचं कारण काय? आमच्या ड्युटी खेड्यात आहे, जिल्हा परिषद म्हटल्यानंतर. तर लोकांना काम असते बा, 9 वाजता कामाला जायची घाई असते, तर 8 वाजताच ठेवून देऊ. मोजून अर्धा तास त्याच्यावर ठेवतच नाही. तरी काही पालक म्हणतात मी 7लाच कामाला गेलो, 6लाच कामाला गेलो. फार अवघड आहे. त्यामुळे तुमचं खरोखर कौतुक करावं लागेल. फार जागरूक पालक आहेत. मनापासून कौतुक करतो तुमचं देखील. आणि आता 1-2 गोष्टी ज्या मी माझ्या घरी प्रयोग करतो. माझे मुलं ते फार हुशार आहे तर मी फार हुशार आहे अशातला भाग नाही, मी तुमच्यातलाच आहे. फक्त मी एक प्रयोग केला. माझ्या मोबाईल घेतल्यापासून, जेव्हापासून मोबाईल निघाला असेल, माझ्या मोबाईलमध्ये अजून मी स्वतः कुठलाही गेम खेळत नाही, कुठलाही गेम डाउनलोड केलेला नाही. जर तुम्हाला 1 लाख रुपये बक्षीस पाहिजे असेल, मी आता इथे आहे, माझ्या मोबाईलमध्ये एक गेम दाखवा, 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जा आपल्याकडून. ओरिजिनल कॅश पण आहे आणि तुम्हाला फोन पे पण करू शकतो मी. आता तुम्ही म्हणसाल तुमच्याकडे नाही, मॅडमकडे तर असेल ना. तर माझं घर काही पालकांना जर माहीत असेल, शिक्षकांना माहीत आहे, शिक्षक गुरु भेटून देतात. आमच्या मॅडमच्या मोबाईलमध्ये पण तुम्हाला एकही गेम सापडणार नाही. हां, मी मुलांना बघूच देत नाही का? तर बघू देतो, पण आमचं ते टायमर आहे. जसं छोटे मॅडमांनी सांगितलं 15 मिनिटं बघ, 16 मिनिटं झाले का देऊन टाक. मग मुलं बरोबर ऐकतात. 15 मिनिटं अभ्यासाचं बघ. काही तुला काही खूप अडीअडचणी असतील तर त्या गुगलवर सर्च कर. आता AIचा जमाना आहे, फार नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तर मुलांना ते माहीत पण झालं पाहिजे. मोबाईलपासून आता एवढं दूर पण ठेवता येणार नाही. तर बऱ्याच चुका तर आपणच करतो पालक म्हणून, बरोबर की नाही? आणि आता महिला भगिनींना राग येईल, कारण सगळ्यात जास्त लाड इकडे होतो कधी कधी. आपण रागावलो कारण आपण तर कामावर असतो, बरोबर की नाही?